भारतावर चांगल्या पद्धतीने शासन करण्यासाठी, आपली शासन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थापन करण्यासाठी जो पहिला कायदा ब्रिटिश संसदेने केला, तो म्हणजे नियामक कायदा 1773, रेग्युलेटिंग ऍक्ट. कोणी केला हा कायदा? हा कायदा पारित केलाय ब्रिटिश संसदेने. कोणासाठी केला? ही जी ईस्ट इंडिया कंपनी भारतात जी तिचं राज्य करत होती, तिची शासन जे होतं भारतात, त्याच्यासाठी केला. का बरं केला? कारण ब्रिटिश संसदेच्या लक्षात आलं होतं आणि ब्रिटिश संसदेमधले जे बरेचसे सदस्य आहेत, त्यांच्या लक्षात आलं होतं, की आता ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ती आता फक्त भारतात व्यापार करत नाहीये. 1757 मध्ये या ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा जो नवाब होता, त्याच्या विरुद्ध लढाई केली आणि ती जिंकली. प्लासीची लढाई. त्याच्यात त्याला मारले होते नवाबाला. सगळे डिटेलमध्ये आपण इतिहासात शिकणार आहोत. सध्या फक्त एक मी तुम्हाला कल्पना देतोय. त्याच्यानंतर 1764 मध्ये याच ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि दिल्लीचा जो मुघल बादशाह जो आहे, या तिघांविरुद्ध लढाई केली होती आणि जिंकली होती. 1764 बक्सर मध्ये. आणि त्याच्यामुळे या कंपनीच्या एका बऱ्याच मोठ्या भूभागावर राज्य स्थापन झालं होतं भारतात. बराच मोठा महसूल यांना मिळायला लागला होता. त्याच्या लढायांनी जिंकल्या आणि त्याच्यानंतर यांनी जे करार केले होते, त्या करारातून यांनी बघितलं की खूप पैसा मिळतो या ईस्ट इंडिया कंपनीला. आणि आता ब्रिटिश सरकार, तिथले ब्रिटिश संसदेचे जे सदस्य आहेत, यांच्या लक्षात यायला लागल्या होत्या गोष्टी, की आता ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ही फक्त आता व्यापारी कंपनी नाही राहिली, ही आता मोठी कंपनी झाली आहे. भारतातले एक प्रमुख शासक झाले आहेत हे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या पैशाकडे. कारण हे जे ब्रिटिश अधिकारी, हे जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहे ना त्यावेळेस भारतात जे होते, यांनी बघितलं हे इतक्या झपाट्याने श्रीमंत होत आहेत. इंग्लंडमध्ये जे प्रॉपर्टी घेत आहेत, जागा घेत आहेत, बंगले बांधत आहेत, यांच्या बायका, मुलं, सोनं नाणं सगळं यांच्याकडे ऐशो आराम जो येतोय, हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलं होतं. म्हणजे भारतात ते म्हणतात ना सोने की चिडिया, हे त्यांच्या लक्षात आलं होतं की भारत म्हणजे असा तसा देश नाहीये, गरिबांचा देश नाहीये, सोने की चिडिया आहे. आणि मग आता ब्रिटिश संसदेने, तिथले हे जे सदस्य होते संसदेने, त्यांनी ठरवलं की नाही आता कंपनीवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं. दुसरी एक गोष्ट अशी होती की ही कंपनी खाजगी जरी असली, याचे बरेचसे भागधारक जे आहेत किंवा शेअर होल्डर्स, हे ब्रिटिश संसदेचे सदस्य होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एक मोठी कंपनी होती, काही एकट्या माणसाच्या पूर्ण 100% मालकीची होती असं नाहीये. याच्यामध्ये बरेचसे समभागधारक, ते ज्यांना आपण शेअर होल्डर म्हणतो, ते लोक होते, ज्यांचे शेअर्स होते या कंपनीमध्ये. कोणाचा 5%, कोणाचे 10%, कोणाचे 2%, असे शेअर होल्डर होते. आणि आता, आणि हे ब्रिटिश संसदेचे सदस्य होते बरेचसे लोक यातले तर. आणि मग यांच्या लक्षात यायला लागला की नाही, जर आता या कंपनीला नीट चालवायचं असेल, कारण यांना लक्षात आलं की पैसा खूप आहे भारतात, पण जर आपण या कंपनीकडे लक्ष दिलं नाही, याच्यावर नियंत्रण ठेवलं नाही, तर या कंपनीची भारतातली सत्ता चालली जाईल. आणि जे हे पैसे आपल्याला भेटत आहे कंपनीतून, ते येणं बंद होईल किंवा ते कमी होतील. मग काय करायचं? या कंपनीवर नियंत्रण ठेवणं आता आवश्यक आहे. मग नियंत्रण ठेवायचं कसं? कारण कोणी एकट्या माणसाच्या तर मालकीची नाहीये. मग यांनी म्हटलं ठीक आहे, एखादा समजा ब्रिटिश संसदेचा सदस्य आहे, ज्याचे 2% शेअर आहे त्या कंपनीमध्ये, म्हणजे त्या कंपनीचा टोटल जेवढा वाटा आहे त्याच्यातला 2% फक्त याच्या नावाचा. आता या 2% वाल्याचं कोण ऐकणार आहे कंपनीमध्ये? मग करायचं कसं? मग यांनी ठरवलं ठीक आहे, मी नाही सांगू शकत ना, पण मी ब्रिटिश संसदेचा सदस्य तर आहे, मी संसदेमार्फत कायदे पारित करून घेतो. ते कायदे तर कंपनीला लागू होतील ना, ते कायदे तर कंपनीला पाळावे लागतील ना. मग असं करतो. आणि याच्यातूनच मग ब्रिटिश संसदेने कायदे पारित केले या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. म्हणून यांना नियामक कायदे म्हणतात, रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यातला पहिला जो कायदा होता तो 1773 मध्ये पारित करण्यात आला होता. काय होतं या कायद्यामध्ये बघूयात. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर नियंत्रण
आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारचे हे पहिले पाऊल होते. आतापर्यंत भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी तिच्या मर्जीने कामकाज करत होती. त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नव्हतं. ही ठरवायची त्यांना कोणासोबत लढाई करायची आहे, कोणासोबत समझोता करायचा आहे, कोणासोबत करार करायचा आहे, त्या करारात काय तरतुदी असल्या पाहिजे, हे सगळे हे लोक ठरवत होते. ब्रिटिश संसदेचं, तिथल्या पंतप्रधानांचं, तिथल्या राजाचं काही त्याच्यावर नियंत्रण नव्हतं. आता ब्रिटिश संसदेने ठरवलं की आम्ही आता नियंत्रण करू. तुम्ही भारतात काय करताय, तुमचे व्यवहार वगैरे ते आता आम्ही नियंत्रित करू. आणि त्या दिशेने हे पहिलं पाऊल होतं. दुसरं म्हणजे ब्रिटिश सरकारद्वारे कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांची पहिल्यांदा ओळख मान्य करण्यात आली. पहिल्यांदा ब्रिटिश संसदेने मान्य केलं किंवा ब्रिटिश सरकारने हे मान्य केलं पहिल्यांदा की ईस्ट इंडिया कंपनी आता फक्त भारतात व्यापारिक कामं करत नाहीये, तर राजकीय आणि प्रशासकीय कामं पण करत आहे. हे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा मान्य केलं किंवा यांनी त्या गोष्टीला ओळख दिली, मान्यता दिली त्या गोष्टीला, की आता ईस्ट इंडिया कंपनीला फक्त आम्ही एक खाजगी व्यापारी कंपनी म्हणून बघणार नाही, तर भारतामध्ये राज्य करणारी, तिथे प्रशासन करणारी पण एक संस्था म्हणून आम्ही तिच्याकडे बघू आणि आम्ही तिच्यावर नियंत्रण ठेवू. भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला या कायद्याने. आतापर्यंत कसं होतं, ब्रिटिशांच्या ज्या वसाहती होत्या भारतात त्या बऱ्याचशा ठिकाणी होत्या. जसं की एक मुंबई आणि आसपासच्या एरियामध्ये होत्या. आज ज्याला आपण मुंबई म्हणतो त्यावेळेस हे लोक याला बॉम्बे म्हणायचे. बॉम्बे आणि आसपासच्या एरियामध्ये होती. यांची एक वसाहत इंग्रजांची मद्रास आणि त्याच्या आसपासच्या भागात होती. एक वसाहत बंगाल प्रांतामध्ये होती. कलकत्ता, मुर्शिदाबाद हे जे प्रमुख शहर आहेत बंगालमधले, त्याच्या आसपास यांची एक वखार होती, एक वसाहत होती. आणि या तिन्ही वसाहती वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं. प्रत्येक वसाहतीचा प्रमुख कोणीतरी एक अधिकारी राहायचा. तो आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये आपले आपले निर्णय घ्यायचा. स्वायत्त होता तो. म्हणजे बंगालचा जो अधिकारी आहे तो बंगालसाठी ठरवेल. मद्रास मधली जी यांची वसाहत होती ईस्ट इंडिया कंपनीची, त्याच्यातला जो प्रमुख अधिकारी आहे तो मद्रास बद्दल ठरवेल. काय निर्णय घ्यायचा, कोणासोबत लढाई करायची, कोणासोबत करार करायचा वगैरे, तो काही या बाकी दोघांना कोणाला विचारणार नाही. तसंच बॉम्बे बद्दल, बॉम्बेमध्ये यांची जी वसाहत होती ती आपापल्या पद्धतीने स्वायत्त होती. तिचं बंगालशी आणि मद्रासशी काही घेणं देणं नव्हतं. आता काय झालं, आता नियामक कायदा बनवल्यामुळे आता एक केंद्रीय रचना तयार करण्यात आली. हे जे स्वायत्ता होती ही काढून घेण्यात आली. बॉम्बे कडून, मद्रास कडून, हे जे स्वतःला स्वतंत्र समजत होते, आम्ही आमचं आमचं बघून घेऊ, आता तसं चालणार नाही. केंद्रीय प्रशासनाचा पाया जो आहे तो याच्यामुळे रचला गेला होता. बंगालचा गव्हर्नर जो आहे त्याचं नाव बदलवलं, त्याचा दर्जा बदलवण्यात आला आणि त्याला आता नवीन नाव जे देण्यात आलं त्या पदाला ते म्हणजे गव्हर्नर जनरल. पहिले हे जे तिन्ही मोठ्या वसाहती होत्या ब्रिटिशांचा, यांचा जो प्रमुख अधिकारी होता या पदाचं नाव होतं गव्हर्नर. बंगालचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर, बॉम्बेचा गव्हर्नर. आता यांनी काय केलं, जो बंगालचा गव्हर्नर होता त्या पदाचं नाव यांनी बदललं आणि त्याला गव्हर्नर जनरल केलं. आणि फक्त नावच बदललं नाही, याचा एक अर्थ हाही झाला की आता तो या तिघांमध्ये श्रेष्ठ असेल. बॉम्बेचा फक्त गव्हर्नर आहे, मद्रासचा फक्त गव्हर्नर आहे आणि बंगालचा जो आहे प्रमुख प्रशासकीय अधिकारी तो कोण आहे आता, गव्हर्नर जनरल. म्हणजे तो या दोघांपेक्षा वर झाला, श्रेष्ठ झाला. म्हणजेच काय, तर आता बॉम्बेच्या गव्हर्नरला आणि मद्रासच्या गव्हर्नरला याच्या आधिपत्याखाली राहून काम करावं लागेल, गव्हर्नर जनरलच्या. म्हणजे बॉम्बेची आणि मद्रासची स्वायत्ता यांनी कमी केली किंवा ती रद्द केली. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल जो होता तो होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. या चित्रामध्ये जे सद्गृह दिसतंय हे आहेत ते लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती 1774 मध्ये. आतापर्यंत कसं होतं की न्यायदानाचं काम आणि प्रशासकीय काम हे सारखेच अधिकारी करत. म्हणजे एखादा जिल्हाधिकारी आहे, प्रशासन पण तोच बघेल आणि न्याय व्यवस्था पण तोच बघेल.
जिल्ह्याचा मुख्य न्यायाधीश पण तोच असेल, किंवा आपण ज्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतो, जिल्हा दंडाधिकारी. अजूनही जिल्हाधिकाऱ्याला ते म्हणतात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, पण आता त्याच्याकडे न्यायालयीन अधिकार नाहीयेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सध्या, त्यावेळेस होते. म्हणजे एकच माणूस प्रशासकीय कामं पण करेल आणि न्यायदानाचं पण काम करेल. आता काय केलं, ब्रिटिश संसदेने कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. कशासाठी केली, तर हा जो गव्हर्नर जनरल त्यांनी बनवला, याच्याकडून न्यायालयीन अधिकार काढून घेण्यासाठी, की तू फक्त प्रशासकीय गोष्टी बघ, शासन बघ, प्रशासन बघ, कुठे रस्ते बांधायचे आहे, की कुठे महसूल जमा करायचा आहे, किती महसूल जमा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, वगैरे वगैरे, हे कामं तू बघ. महसुली कामं बघ, प्रशासकीय कामं बघ, कुठल्या अधिकाऱ्याची कुठल्या पदावर नेमणूक करायची आहे, त्याचे काय अधिकार असतील, वगैरे वगैरे वगैरे. न्यायदानाच्या कामात तू जाऊ नको. त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी संस्था निर्माण करतो, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. आणि म्हणून कलकत्त्यामध्ये हा कायदा पारित झाल्यानंतर, या कायद्यामध्ये ती तरतूद होती. त्याच्यानंतर 1774 मध्ये कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तसंच कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने महसूल, नागरी आणि लष्करी प्रकरणांचा अहवाल ब्रिटिश सरकारला देणे अनिवार्य करण्यात आले. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय? ही जी कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीचे जे मोठे समभागधारक जे होते, शेअर होल्डर्स, यांची ही एक संस्था होती, जिचं नाव होतं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. आपल्याला माहिती आहे कंपनीचे डायरेक्टर्स असतात, ठीक आहे, डायरेक्टर असतो, मग त्याच्यात एक सीएमडी असतो, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. जसं सध्या रिलायन्स कंपनीच्या बाबतीत बोलायला झालं, रिलायन्स काही फक्त अंबानींची कंपनी नाहीये, एक लिस्टेड कंपनी आहे, शेअर मार्केटवर लिस्ट आहे ती कंपनी. त्याच्यात बरेचसे समभाग धारक आहेत, हजारो लाखो शेअर होल्डर्स आहेत रिलायन्समध्ये. लहान मोठे, कोणाकडे रिलायन्सचा एकच शेअर आहे, कोणाकडे 10 शेअर आहे, कोणाकडे 1000 असतील, कोणाकडे 1,00,000 शेअर्स असतील, जे काही असेल. हे सगळे मिळून कंपनी चालवणार का? नाही. मग यांनी काय केलं, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बनवण्यात येतं, जे प्रमुख समभागधारक आहेत ते असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातला जो सगळ्यात मोठा समभागधारक असतो, तो म्हणजे सीएमडी, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर असतो तो. ठीक आहे, एमडी म्हणा किंवा काही लोक त्याला सीएमडी म्हणतात, जे काही असेल, ते म्हणजे मुकेश अंबानी आहेत. तसंच या ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत तसंच होतं. या ईस्ट इंडिया कंपनीचे पण कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते, जे मोठे समभागधारक आहे ते होते याच्यामध्ये. आणि यांच्यावर ब्रिटिश सरकारने या कायद्याअंतर्गत हे बंधन केलं होतं, की तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात जे काही महसुली कामं करत आहे, नागरी कामं करत आहे, सिव्हिल कामं आणि लष्करी जे प्रकरण आहेत, किती सैन्य आहे, किती बटालियन्स आहेत, कुठे लढाईची योजना बनवत आहे, कुठे लढाई लढली, काय मिळालं त्या लढाईतून, काय करार केला त्या लढाईनंतर, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, याची माहिती यांना ब्रिटिश सरकारला द्यावी लागेल. कंपल्सरी केलं यांच्यावर, की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती ब्रिटिश सरकारला द्यावी लागेल. अशा प्रकारचा हा कायदा होता, नियामक कायदा 1773, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773.